नमस्कार, माझे नाव तन्मय योगेश सानप. नमस्कार, माझे नाव गौरी नारायण टेमकर. नमस्कार, माझे नाव सई किरण जाधव. आमच्या शाळेचे नाव नूतन ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे क्विक सिक्युरिटी फॉर टॉवर, रोड अँड फार्म. आजकाल खूप चोऱ्या होत आहेत, मुलांचे अपहरण, वृद्धांना मारहाण केली जाते. त्यात आर्थिक नुकसान तर होतोच, शारीरिक नुकसानसुद्धा होतो व काही लोक मरणसुद्धा पावतात. एखाद्या वेळेस काही सिक्युरिटी रात्रीचे झोपलेले असतात किंवा ते तिथं उपस्थितसुद्धा नसतात व हे सगळे अपघात घडू नये किंवा मुलांना अपहरण होऊ नये म्हणून आम्ही असा प्रोजेक्ट बनवला आहे. गेटजवळ आम्ही सिक्युरिटी सिस्टीम लावली आहे. जर कोणती व्यक्ती किंवा गाडी आत येण्याचा प्रयत्न करेल तर इथे बजर वाजेल. या बझरने लोकांना अलर्ट भेटेल आणि सिक्युरिटी गार्ड तिथे लवकरात लवकर पोहोचेल आणि त्याची विचारपूस करेल, कोणत्या विंगमध्ये चालला आहे, कोणाच्या घरी चालला आहे, हे सगळे विचारपूस करेल. तसंच आम्ही दुसरा पार्ट केलेला आहे. या पार्टमध्ये रात्रीच्या ड्रायव्हर्सला आहे ना स्पीड ब्रेकर दिसत नाही, तर त्याच्यामुळे हा स्पीड ब्रेकर दिसावा म्हणून आम्ही हा सेन्सर लावला इथं. या सेन्सरमध्ये आता जास्त स्पीडमध्ये काही गाड्या असतात ना, तर त्यांची स्पीड कमी व्हावी ना म्हणून आहे ना आम्ही हा सेन्सर आहे ना असं वाचतो. ह्याने आहे ना गाड्यांची स्पीड आहे ना कमी होते आणि लोकांचे पुढे जाऊन ते अपघात होतात ना ते वाचतात. हीच सिस्टीम आम्ही विलेजेससाठी वापरत आहोत. म्हणजे विलेजमध्ये जे फार्म असतात तिथे आम्ही हीच सिस्टीम वापरतो. तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा शेतात एखादं पीक उगतं तर शेतकऱ्याला रात्री त्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी त्या शेतातच थांबावं लागतं आणि ते शेतकऱ्यासाठी फार धोकादायक असतं. म्हणून आम्ही एक लेझर लाईट पूर्ण शेताच्या भोवती लावलेली आहे आणि त्याला अटॅच सेन्सर आणि बझर लावलेले आहेत, जेणेकरून एखादा प्राणी किंवा पक्षी जेव्हा ती लेझर लाईट ब्रेक करेल तेव्हा तो सेन्सर ऑन होऊन बझर खूप जोरात वाजेल आणि तो जो व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल तो तिथून पळून जाईल आणि शेताचे काहीही नुकसान होणार नाही. पण ही जी लेझर लाईट आहे किंवा हा जो आमचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामुळे कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आहे. हा पूर्ण इको फ्रेंडली आहे आणि हा गावाच्या विकासासाठी सुद्धा फार उपयुक्त असा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला माहितीच असेल, शेतकरी हा मनुष्य आपल्या जीवनासाठी किती उपयुक्त आहे. त्याने जर प्राण्यांच्या भीतीने शेतीच केली नाही तर आपला किती मोठा तोटा होऊ शकतो. म्हणून हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.